यहाँ खड़े रहना पड़ेगा, क्योंकि अगर आप तुरंत भागेंगे तो कोई ना कोई मॉब से कोई ना कोई नुकसान हो सकता है। मैं नहीं चाहती कि वो नुकसान हो, तो कृपया बैठे रहना। आपने जिससे और प्रोग्राम शुरू रखना है वो रखना। ये मशाले मत जलाना इस भीड़ में, क्योंकि वो फायर हैजर्ड होता है। ओके। और बाकी जब आपने अगर डिस्पर्स करना तो कोशिश यही करना कि अगर यहाँ तक बच्चियाँ रुकी रहे या लड़कियाँ रुके रहे तो धीरे धीरे करें, ताकि एक दूसरे पर स्टैम्पीड नहीं हो। क्योंकि आपकी कोई डिविजन्स नहीं हुई है तो स्टैम्पीड होना या किसी की कोई नुकसान होना, वो फिर सारा हमारी मेहनत का ये जो फल जो हमने आनंद लेना था वो नुकसान हो जाएगा। क्योंकि एक को भी नुकसान, एक को भी हमारी इनडिसिप्लिन से नुकसान मीन्स फेलियर ऑफ दिस डिसिप्लिन। सो आई विल बी ग्रेटफुल। कैन समबडी कम एंड टेक ओवर नाउ बिफोर आई लीव? Who is going to speak? Who is speaking? कोई टेक ओवर करे तो मैं जाऊंगी। एक मिनट रिक्वेस्ट है जी कि सबसे पहले कि आपने वो जो बताया था कि हमें बहुत खुशी हो रही है कि 3 साल पहले हमारी ये मूवमेंट स्टार्ट हो गई, और आपने जो अभी बताया कि उसकी थीम और आपने वो जो नाम बताया वो पूरा मराठी ट्रांसलेशन हमारी ऑर्गेनाइजेशन का नाम है, और वो है राष्ट्रभक्त युवा मंच। और मैं आपको रियली माफ़ी चाहता हूँ कि आपको वो जो मैसेज करने वाला लड़का था आपको बहुत थैंक यू मैम। मैं उसका धन्यवाद करना चाहती हूँ। कौन है वो? तो थैंक यू। देखो आपने, देखो आप मुझे, ये एक मेरे लिए एक सेवा है, ये मेरे लिए एक राष्ट्र सेवा का आपने मुझे मौका दे दिया, तो आपका मैं बहुत धन्यवाद करती हूँ। आप अगली बार भी ऐसे ही करना। नहीं, अगली बार आपने वो जो प्रोजेक्ट्स वगैरह बताए कि वो प्रोजेक्ट्स हम यहाँ के पूना के जो पूरे लड़के हैं, हम सब लड़कियाँ भी, लड़के लड़कियाँ, ये जो पूरे पूना का जो यूथ है, ये जो हमारा पूना का यूथ है, हम सब मिलके ऐसे बड़े प्रोजेक्ट्स बनाएंगे। और हर प्रोजेक्ट का जो आपके पास गैडगिल साहब की बहुत लीडर, आपको बहुत बढ़िया एक्सपीरियंस मिल सकता है। आर यू स्टेशन इन पुणे और इन बॉम्बे? Oh, then what else do you want? Come here. Why don't you come here for a while, please? Why don't you? Here is your leader. He is already your leader. आपके पास घर में बैठे लीडर हैं, ये आपको पूरा मार्गदर्शन दे सकते हैं। Can you? So much. You're so kind. Thanks. बताओ, आप मराठी में बोलते। मराठीत बोलू? मला सारखं असं वाटत होतं तिथे बसल्या बसल्या की यांनी जे आपल्याला सांगितलं की युवामध्ये एवढी शक्ती आहे काहीतरी एक बदल घडवून आणण्यासाठी, पण ऍक्च्युली ते होत आहे असं मला वाटतं. पुण्यामध्ये टेकड्या वाचवण्यासाठी मला मागच्या वेळेस एक प्रोजेक्ट दिला होता, त्याच्यामध्ये लगेच उत्स्फूर्त तुमच्यापैकी काही तुमची मुली आणि मुलं दोघंही आली आणि मला तो प्रोजेक्ट करण्यामध्ये त्यांनी सगळ्यांनी मला मदत केली. त्यामुळे युवा शक्ती किती आहे ह्याचा मी एक्सपिरियन्स घेतलेला आहे ऑब्विसली. पण त्यांचं जे दुसरं एक म्हणणं होतं ते मी सारखं सगळ्या लोकांना सांगत असतो, सस्टेनेबिलिटी ऑफ युअर एफर्ट. आपण जे काम सुरू करतो ते कंप्लीट कधीच होणार नाहीये, कारण आपल्याला अनेक वर्ष झगडत राहणार आहे. पण यू हॅव टू कंटिन्यू दॅट वर्क एव्हरी डे. आणि तुमच्यापैकी बरेच लोक बिझी होतील, एक्झाम्स येतील, तुम्ही ग्रॅज्युएट व्हाल, तुमच्या नोकऱ्या लागतील, पण ते काम मात्र सुरू व्हायला पाहिजे आत्ता. एक्झॅक्टली. आत्ताच मी एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाऊन आलो आणि ते म्हटले आम्ही मदत कशी करू, तर मी ऑलमोस्ट सेम त्यांना ॲडवाईस दिला की प्लीज अगोदर तुम्ही एक गट तुमचा तयार करा. तुम्ही जर 10 जण असाल तर 3 जण दर शनिवारी त्या ऑर्फनेजमध्ये जातील असं तुम्ही पक्क करा. म्हणजे मग कोणी जर प्रोजेक्ट वर्कवरती बिझी झाला, कोणी आउट ऑफ टाउन गेला तरी द प्रोजेक्ट वर्क शुड नॉट सफर. ते कायम चालू व्हायला पाहिजे. आणि हे मी शिकलो, कारण यांनी जसं म्हटलं तसं मी एनजीओज बरोबर काम केलं आणि मला तिथे माहिती होतं की एनजीओजना जर असं रॅन्डमली लोक आले तर त्यांना ऍक्च्युली त्रास होतो तुमचा, त्यांचं काम थांबतं. त्याच्याऐवजी जर तुम्ही म्हटलात की आम्ही एक प्रोग्रामॅटिक, सस्टेन्ड आणि रेग्युलर बेसिसवरती काम करणार आहोत, तर त्यांना खूप मदत होणार आहे. आणि तुमच्याकडे सगळे स्किल्स आहेत जे त्यांच्या कामी येतील आणि त्यांचं काम जास्ती चांगलं होईल. त्याच्यामधनं तुम्हाला खूप शिकायला मिळेल. आय कन्सिडर दिस पार्ट ऑफ युअर एज्युकेशन. कारण तुम्ही अनेकदा समाजातल्या बऱ्याच लोकांना भेटत पण नाही. त्यांनी उल्लेख केला, स्लम्सचा उल्लेख केला. वी डोंट इवन नो व्हॉट इज हॅपनिंग इन द स्लम्स, कारण आपला संबंध येत नाही त्या लोकांशी.
तिथले जे प्रॉब्लेम्स आहेत ते कुठल्या परिस्थितीमध्ये वाढतात, तिथे हायजीनचे काय प्रॉब्लेम्स आहेत, तिथली मुलं शाळेत का जात नाहीत, हे सगळं आपण तिथे काम केलं की आपल्याला ते कळतं. सो मी अजून एक फक्त थोडंसं वेगळं असं म्हणणार आहे की तुम्ही आता यंग आहात, हे सगळं सोडून समाजसेवा करू नका. आमच्यासारखे शिका, आपलं करिअर बनवा, आपली फॅमिली पण करा, पण हे सगळं करत असताना हे विसरू नका की आपल्याला आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण वी आर द प्रिव्हिलेज्ड पीपल and there are many others who are not as privileged as us. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, हे आपल्या हृदयामध्ये ही जाणीव व्हायला पाहिजे. माझ्यासारखे लोक कमी असतात. आमचे मॉडेल्स आर नॉट सस्टेनेबल. नोकरी सोडली, लग्न केलं नाही, 35व्या वर्षी अमेरिका सोडून परत आले आणि आता फुल टाइम NGO. दॅट इज नॉट माय एक्सपेक्टेशन फ्रॉम एव्हरीवन. त्यातले काही तुमच्यापैकी काही डेडिकेटेड लोक तसे पण निघतील, पण तुमच्यापैकी सगळ्या लोकांनी जर तुमचा 1% किंवा 2% टाइम जर ह्याच्यामध्ये घातला तर वी कॅन चेंज सोसायटी. आय रिअली थिंक सो. आणि ह्यांनी कदाचित बघितलं नाही, हा आमचे जज आहेत बाय द वे लीड इंडियावरती, आणि त्यांच्याकडनं खूप हे सगळ्या गोष्टी तिथे पण शिकायला मिळतात की तुम्ही प्रोजेक्ट केला, ठीक आहे, इट वॉज सक्सेसफुल, व्हॉट वॉज द सस्टेनेबिलिटी इन दॅट, डिड यू डू टीम वर्क. म्हणजे जे त्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला सुद्धा त्या शोवरती ह्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि मला लीड इंडियाबद्दल इतकं कौतुक ह्याच्यासाठी वाटलं कारण मला जो रिस्पॉन्स मिळतोय तो सगळा कॉलेज स्टुडंट्स आणि यंग प्रोफेशनल्स. बाकींच्याकडनं मिळतो, थोडाफार मिळतो, मी नाही असं म्हणत नाहीये, पण मी जेव्हा जेव्हा अशा ठिकाणी जातो जिथे स्टुडंट्स आहेत आणि यंग प्रोफेशनल्स आहेत, आय गेट अमेझिंग रिस्पॉन्स. ह्याचा अर्थ आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है तर आहेच, आणि लीड इंडियाचं ते इनफॅक्ट थीम सॉन्ग आहे. पण मला ह्याचं कौतुक वाटतं की मला पण लोक विचारतात, तुम अकेले बन के लीडर क्या करोगे, अगर तुमने कॉम्पिटिशन जीत भी लिया ऐसा तुम क्या करने वाले हो. एंड आई हैव टू रिमाइंड देम, खरंच आहे, कारण आय एज अ सिंगल पर्सन कांट डू एनिथिंग, नथिंग आय कॅन डू, नॉट इनफ. म्हणजे आय कॅन ओनली मोटिवेट अदर पीपल टू स्टेप अप टू द प्लेट. तुमची रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स युअर सेल्फ तर तुम्ही कराच. एव्हरीवन नाव लोक म्हणतात सगळे मटेरियलिस्टिक झालेले आहेत, त्यांना फक्त पैसे, जॉब, सॅलरीज ह्याच्याकडेच त्यांचं लक्ष असतं. मला तसं वाटत नाही. मला असं वाटतं की सगळ्याकडे मी जिथे जिथे जातो तिथे मला असं दिसतं की लोक कॉन्ट्रीब्यूट करू इच्छितात. अनेकदा त्यांना कसं कॉन्ट्रीब्यूट करायचं हे पण माहित नसतं. मुझे कुछ करना है, मेरे पास एनर्जी है, सगळ्या मुलांकडे काय एनर्जी आहे, हाऊ डू आय चॅनलाइज दॅट एनर्जी. कुठे काम करू, कुठे आहेत ऑर्फनेजेस, कुठे आहेत सोशल ऑर्गनायझेशन्स, आणि तिकडे ऑन दी अदर हँड ऑर्गनायझेशन्स म्हणतात आम्हाला व्हॉलंटियर्स मिळत नाहीत, आमच्याकडे कोणी लोक येत नाहीत. सो कुठेतरी एक गॅप आहे, आणि ती गॅप अनेकदा माझ्यासारखे लोक ब्रिज करण्यामध्ये तुम्हाला मदत करू शकतात. तर त्याच्यासाठी आपल्याला जर प्रोजेक्ट करायचा असेल तर आपण डेफिनेटली करू शकतो. मी ब्रिज होईन बिटवीन दी NGOs आणि संस्था ज्यांना मदतीची गरज आहे, पण कुठल्या मदतीची गरज आहे ते सांगतील, आणि मग तुमच्याकडनं सस्टेन्ड एफर्ट होऊन प्रोजेक्ट सारखं त्यांना तुम्ही मदत कराल असं मी गृहीत धरतो, कारण तुम्ही सगळे इथे आलेले आहात याच्यासाठी, आणि आपण हे करून दाखवूया. सर तुमचा वोटिंग कोड, सर आपला कोड सांगाल का, की म्हणजे आम्ही आपल्या पाठी म्हणजे आपल्या वोट करू शकू. कॉम्पिटिशन म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये वोटिंगचा भाग येतोच, आणि त्याच्यामुळे जर पुण्यातला कॅन्डिडेट तुम्हाला पुढे बघायचा असेल नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये, ॲक्च्युली आमच्या नॅशनल पातळीवरती सगळी मुलं चांगली आहेत. किरण बेदीजींनी सगळ्यांना बघितले आहेत. वी आर ऑल व्हेरी गुड. आय डोंट वॉन्ट टू से की आय एम बेटर दॅन दॅम किंवा असं काही, पण आपण कॉम्पिटिशनमध्ये उतरलोय ना म्हटल्यानंतर जिंकण्याची एक आपल्याला जिद्द पाहिजे. आणि मला जर तुम्ही जिंकू इच्छिता, असं बघू इच्छिता, तर लीड स्पेस 1 आणि 5, माझा कोड 5 आहे. सो लीड स्पेस 5, हे 588888ला सॅटर्डे शो संपला 9 वाजता तेव्हापासून मंडे मिडनाईट पर्यंत प्लीज करा. इनफॅक्ट तेजा म्हणत होता की काही तुम्ही शोज बघत नाही, कदाचित नाच गाण्याचे पण शोज बघता, मी पण बघतो अधूनमधून, पण स्टार वरती हा जो प्रोग्राम आहे खरंच युनिक आहे, आणि म्हणूनच आय थिंक किरण बेदी ऑल्सो ऍक्ट.
आणि प्रत्येक शोवरती आम्हाला चॅलेंजिंग टास्क दिलेले आहेत, ते तुम्ही कसे पार पडता ते आमच्याकडनं बघितलंय त्यांनी. ह्यावेळेचा माझा टास्क इतकाच ॲक्च्युली चांगला झाला नाही आहे, पण होपफुली पुढच्या वेळेचा होईल. पण तिथे पोहोचण्यासाठी तुम्ही मला वोट्स करायला पाहिजेत. सो एवढंच बोलून मी संपवतो माझा आत्तासाठी. आपण नंतर आपला संवाद चालू ठेवूया डेफिनेटली. थँक्स. Sure. I don't want any question today. क्योंकि आपका फिर से क्वेश्चन डाइवर्ट करेगा. मैं इस क्वेश्चन को अभी इस वक्त डाइवर्ट नहीं कराना चाहती. मैं यही थीम रखना चाहती इस वक्त. मैडम ने एक बार ही बोल दिया है, एक वक्त एक लेसन. हम ऐसी उम्मीद करते हैं, हम ऐसी उम्मीद करती है कि मैडम हमेशा हमें लेसन देने के लिए आती ही रहेगी. इतना आसान नहीं है मेरे साथ डील करना. पहले मैं पूछूंगी किया क्या इतनी देर. हाँ नहीं, लेसन 2 से पहले अगर मैं आई तो पहले लेसन 1 का हिसाब मांगूंगी. चलेगा चलेगा. हाँ. और you will come first in lesson 1? Then I promise I will come. If you come next year again like this, then I will come. मगर तब तक तो आप पता नहीं कौन कहीं किधर चला जाएगा, कहेंगे हम तो यहाँ थे ही नहीं मैडम. आप बहुत स्मार्ट हो, मैं आपको सब जानती हूँ. आप मुझे बुला लोगे लेकिन कह दोगे मैडम आपको कैसे पता मैं यहाँ थी अगली बार पिछले. वो तो मेरी बहन थी या मेरा भाई था या मेरा दोस्त था, लेकिन मैडम उसने मुझे बताया ही नहीं कि होमवर्क क्या दिया. सो आप बहुत स्मार्ट हो, लेकिन हिसाब अगर मुझे लेसन 2 पर आना है तो पहले लेसन 1 का रिजल्ट देना था, लेकिन मुझे नहीं देना रिजल्ट का. अपना रिजल्ट अपने आप को देना. ओके, यू रेट योरसेल्फ वेदर यू कम फर्स्ट और नॉट. So I don't want to change the theme of the subject today. Okay? Thanks a lot, brother. आज wonderful, wonderful. Thank you. मैडम आपने कभी ऐसी गाइडेंस लेनी हो तो इनसे लेना. ये आपके बीच में है. इन्होंने बहुत नाम कमाया है, बहुत सेवा की है. आज सारा राष्ट्र इनको जानता है. तो कभी कोई एक्सपीरियंस लेना हो इस मामले में तो इनको मिलो. और ये तो आपके बीच में ही रहते हैं, बल्कि इनको चाहिए कि पूना को लीड करें. You should lead Pune now. Yeah. Thank you. Yeah. Thank you. आज मैडम अपने यहाँ पे आई, उन्होंने हम सबको गाइड किया, लेकिन सबसे पहले आज मैडम यहाँ पे आई इसलिए मैं उनको, हमने ये जो हमारा पूरा ग्रुप है राष्ट्रभक्त युवा मंच, ये लड़की हमारी शर्वरी अंबेडकर, कल रात को उसका मुझे एसएमएस आया कि कल मैं अपने भगवान से मिलने वाली हूँ. तो पहले हम यहाँ पे एक आवाज दे रहे थे कि किरण बेदी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लेकिन अगर आपकी परमिशन हो तो अब हम ऐसा आवाज देंगे, हम सब आगे बढ़े, किरण बेदी साथ है. ठीक है, हम आगे बढ़े, किरण बेदी पीछे हमारे साथ है. हमारे साथ है. नहीं, हम आगे आगे, किरण बेदी पीछे पीछे. रीजन है ताकि तुम मुड़ मत जाओ. मुझे पीछे यहाँ पे मैडम जी को देने के लिए हमने पूरे सभी पूना के यूथ के तरफ से एक गिफ्ट बनाया मैम के लिए. तो वहाँ पे ये जो गिफ्ट है, ये उस पर एक पोएट्री है और उसके ऊपर अपने मैडम जी का फोटो है. शायद हम ऐसा समझेंगे कि मैडम हम सबको ये मैसेज दे रही है. तो मैं शर्वरी को रिक्वेस्ट करता हूँ कि वो पढ़ के दिखाइए. और उसके बाद हमारे सबके गाइडेंस, हमें जो हमेशा गाइड करते हैं, जैसे शिरीष मोती जी यहाँ पे प्रेजेंट है, मैं उनको रिक्वेस्ट करता हूँ वो आपको ये गिफ्ट दे दें. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पे 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न आखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. डूब किया सिंधु में गोताखोर लगता है, जा जाकर खाली हाथ लौट आता है. मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दूना उत्साह इसी हैरानी में. मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई है, देखो और सुधार करो. जब तक सफल न हो नींद चैन की त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम.
कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। कोशिश करने वालों की हार नहीं होती। कोशिश करने वालों की हार नहीं होती। किसने लिखा, किसने? उनकी पोएम ये बहुत बहुत अच्छा। इसको तो गीत बना देना चाहिए। ये तो प्रार्थना है, नहीं? तो बनाओ, अगली बार सुनूंगी। अगले लेसन के लिए होमवर्क। तुम हो गए अगले साल? हाँ। तो तुम्हारा तो बहुत बड़ा इम्तिहान होने वाला है। अभी मैं शिरीष मोहिते जी को रिक्वेस्ट करता हूँ कि वो कुछ फूल किरण बेदी जी मैम को देके हम सभी के तरफ से उनको थैंक यू बोले। हमारे प्रिंसिपल माननीय पेंसे सर इनको विनती करता हूँ कि आज रंजीत गाडगिल सर यहाँ पे आए, उनको बुके देके उनका सम्मान करें। यहाँ पे मैडम अगर आपकी परमिशन हो तो ये जो पूरे मूवमेंट बनाने में हमें जिन जिन लोगों ने हेल्प की है उनका जो सत्कार है वो आपके हाथों से हो सकेगा क्या? ओके, थैंक यू मैम। तो सबसे पहले परमिशन लेना पड़ता है पहले। यहाँ पे ये मूवमेंट में हमारे साथ जो हमेशा रहते थे, ऐसे ऑनरेबल गिरीश जैन सर, सप्रेम सपक है, ऑल रिप्रेजेंटेटिव्स, उनके जो पूरा ग्रुप है वो हमारे कॉलेज के पास आउट स्टूडेंट्स का ग्रुप है। वो हमेशा हमारे साथ रहे और उन्होंने हमेशा हमें गाइड किया। ये जो हमारा पूरा ये जो माहौल है, पिछले 6 दिनों से ये हमारी मूवमेंट चल रही थी, बहुत सारे प्रोग्राम हो गए, लेकिन ये सब करने में कि ये जो पूरा स्टेज वगैरह है, वो जो रानडे मामा है हमारे के, हम उनको मामा ही बोलते हैं। तो अगर रानडे मामा को मैं इनवाइट करता हूँ स्टेज पे कि वो यहाँ पे किरण बेदी जी के उनका सम्मान स्वीकार करें। ये उनका भतीजा है। ये हाँ। मैडम जी हमारे कॉलेज की पास आउट स्टूडेंट है मुग्धा देशमुख। पिछले महीने ऑल ओवर इंडिया कंपटीशन हो गई थी कथक और कुछ डांस की, तो ऑल ओवर इंडिया उसने फर्स्ट प्राइज जीता है। पूरे स्टेट से, सभी स्टेट से वहाँ पे कुछ कैंडिडेट्स आए थे। और सबसे लास्ट और सबसे मेन सम्मान कि ये पूरे 3 महीने लगातार ये सभी प्रोग्राम्स करने के पीछे जो लड़की, हाँ एसएमएस के नहीं, वो एसएमएस करने वाले भी थे ना, करता मैं था, लेकिन इसलिए मुझे फोर्स करने वाले जो लड़के थे ना कि करो कुछ भी करके मैडम को बुलाना क्या ये, ऐसे जो थी वो सभी हमारी टीम थी। लेकिन उस पूरे टीम की रिप्रेजेंटेटिव जो हमारी है कि जो पिछले 3 महीनों से लगातार काम कर रही थी, वैसी वो जो पूजा यहाँ पे बैठी है, मैं उसको बुलाती हूँ स्टेज पे कि वो आपके हाथों से वो सम्मान स्वीकार करे। थैंक यू मैडम जी, आप ये प्रोग्राम के लिए आई। मैडम तो फिर हमारे टीम मेंबर से लगे क्षितिज कुलकर्णी। ओके मैम।
युवा गौरव पुरस्कारांचं वितरण होणार आहे. त्याला माननीय अण्णा हजारे हे तर येणारच आहेत, पण सुबोध भावे, संगीत क्षेत्रातील माननीय निलेश मोहारीर, शैक्षणिक क्षेत्रातील चेतन वाकणकर आणि बोलो भारत माता की. देश की रक्षा कौन करेंगे? देश की रक्षा कौन करेंगे? मरने से फिर भी तू न डर, उड़ा के दुश्मनों का सर, जो बेवतन